आलो आता ट्रॅकिंगला. आम्ही तर ट्रॅकिंग नाही करणार आहे आज. इथं झाली MS धोनी मूवीची शूटिंग विथ ऍक्च्युअल रियालिटी मध्ये MS धोनी सर पण आलेले इथे या डोंगरावरती. आणि आमचा हा बघा कुठे उभा राहिलेला आहे सनरूफ मधनं. आणि तो तिथं बघा तो जो टोक दिसतोय ना तो बीबी का मकबरा आहे, जो या गोगाबाबा टेकडीवरनं एकदम क्लिअरली दिसतो आणि आमच्या घरावरनं पण दिसतो. पण तो रात्रीचा एवढा दिसणार नाही, खूप दूरून जातो तो, म्हणून एवढा क्लिअर येत नाही. आम्ही इथे आलो तो सही, पण आम्ही या डोंगरावर नाही चढलो, म्हणजे गोगाबाबा टेकडीला नाही चढलो, कारण आमचं वेदू आणि वेदू आता झोपून गेलेला आहे. तर आता आम्ही चाललो वापस घरी. हे बघा मुलं बघा इथून आता पळून पळून वरती जातील. तिथं त्या टेकडीवर लवकरच जाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसात जाऊ आम्ही, कारण आज आमचा बॅड लक असा आहे वेदू झोपलेला आहे ना, आता आम्ही चाललो घरी. हे बघा इथं किती मस्त व्ह्यू आहे ना. आम्ही या साईडला गेलो होतो. याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ एक दिवशी नक्की बनवेन मी या पूर्ण परिसरचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी विद्यापीठ आहे त्याचा हा सगळा परिसर आहे. फायनली आता घरी पोहोचलोय. आता होऊ फ्रेश आणि करू वेदूचा बर्थडे सेलिब्रेट. वेदू बघा कसं करतोय वेदू. तर आज दुसऱ्या दिवशी आम्ही घेतला वेदूचा केक, कारण काल वेदू म्हणजे एवढा मूडमध्ये नव्हता, तर आज आहे. आणि आज आम्ही केकचा बॉक्स घेऊन चाललो आता घरी. आज आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करू. काल तर नाही झाला बघ बेटा, आम्ही काल तुझ्या बर्थडे नाही सेलिब्रेट केला, आज करतोय. हे बघा काल आम्ही या टेकडीला गेलो होतो. हे इथं दिसतंय का, हे मंदिर टाईप, हे इथं वरती इथे गेलो होतो. आणि तिथून हा बीबी का मकबरा कुठे गेला बघा, इथून किती दूर दिसतोय. हे बघा हा इथे हे जे छोटे छोटे गोल दिसतंय ना, हा बीबी का मकबरा आहे. आणि इथे ही टेकडी आहे. बघितलं इथून किती डिस्टन्स दिसतं दोघींमध्ये. हे इथं एकदम बारीक आहे, इथून तर इथं किती डिस्टन्स दिसतोय ना. आणि तिथून म्हणजे एवढं खूप जवळ वाटत होतं. तर तो इथून दिसतो बघा आमच्या इथून. कुठे गेलं अरे एक सेकंड. हां तर हा इथं दिसतो बघा आमच्या घरून. आणि ही MS धोनीवाली टेकडी पहिले पण दाखवली मी व्हिडिओमध्ये, पण एवढे डिटेलिंग नव्हती आधी, झूम नव्हता एवढा. आता झूम ठीक आहे. हे बघा आमचा बड्डे बॉय वापस झोपलेला आहे. नुसतं झोपायचं काम आहे आम्हाला. हे बघा आमचे बड्डे बॉय बघा. बड्डे बॉय कालचा बड्डे बनवून दिला नाही. आज मस्त आम्ही केक कापू. आज आम्ही मस्त एक मोठ्या हॉटेलला जाऊ, मस्त आमच्या वेदूचा केक कापू. है ना पोगी, है ना. टाटा करून दे. टाटा. माझ्या व्हिडिओला लाईक करा म्हणा. आता आमच्या वेदूचा झालाय टाइम जेवणाचा. आमच्या पोगी जेवणकडी राहतात. जेवाकडी त्याचे पहिले कपाडून घ्या. कप्पे जेवायचे कप्पे. चला आता वडण प्यायचं. वडण मस्त वडण. आकडा. हा कसे बच्चा गरम आहे. फुचुक मच्छा पिऊन घ्यायचे रे. वडण. हा डिशुम. पुचू करते हो पडी हो. चला आकडा. जेवण झालं लगे मस्ती कडी बेटा. जेवण झाले लगे मस्ती कडी. मस्ती मामा कुठे नाटा मारतोय. आता आमच्या बर्थडे बॉयचं जेवण झालेलं आहे. आमच्या बर्थडे 2 दिवसापासून बर्थडे सुरू आहे. आमच्या बर्थडे सुरू आहे. बघ बेटा 2 दिवस बर्थडे केला होता आम्ही. बघ कशा होता तू. बघ इथूचा हे काबर म्हणतोय मी वापस एकदा सांगतो. हा जो व्हिडिओ आहे ना स्पेशल आम्ही वेदूसाठी डेडिकेटेड व्हिडिओ करतोय. तर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ म्हणजे वेदूच बघतोय, त्याच्यामुळे मी असं बोलतोय. बेटा हा तू आहे लहानपणीचा आणि हा तूच बघतोय मोठ्यापणीचा. हे बघले तू मोठा अच्छा आहे बघ आता. हे बघा इथं जेवणाची तयारी सुरू आहे. आमच्या सोसायटीत एका नवीन व्यक्तींनी घर घेतलंय, तर इथं पूर्ण त्याची प्रिपरेशन सुरू आहे, म्हणजे त्यांची घरभरणी. आम्ही चाललो आता मस्त वेदूचा बर्थडे सेलिब्रेट करायला. बच्ची वेदू इके बघ. पोगी त्याच्या पप्पांजवळ येतो आता. इके हा कसे बघी बेटा. कुठे चाललो आपण. बर्थडे केक कापायला चाललो आम्ही. वेदूच्या केक कापायला चाललो.
तर आज आम्ही आलोय फ्रोझन मॉलला आमच्या वेदूचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आता तो त्याच्या पप्पांच्या हातात आहे मस्त. बघ बच्ची आम्ही कुठं आलो त्या बर्थडे सेलिब्रेट करायला. आमच्या वेदूचा बर्थडे कुठे सेलिब्रेट होतोय बच्ची. हॅपी बर्थडे बच्ची. हे बघ हे बघ हे बघ हे पोगी हे बघ हे बघ हे बघ. हॅपी बर्थडे बच्चा. हॅपी बर्थडे टू यू. चला हॅपी बर्थडे बच्ची. आगा मैं आपको यहाँ केक खाने वाला आदमी दिखा रहा हूँ. त्यानंतर मी सरळ मोबाईल बंद करून ठेवला. म्हणजे छोटे छोटे मिनी शॉर्ट काढले. हे बघा आम्ही चिकन नॉनव्हेज सगळं खाल्लं होतं. मस्त बिर्याणी एक नंबर जेवण होतं आमचं. हा त्याच्या पप्पांच्याच मांडीवर होता म्हणजे खांद्यावर होता आय मीन. आणि मस्त जेवण झाल्यावर आम्ही मस्त आईस्क्रीम खाल्ली. इतकी टेस्टी होती ना मजा की तुम्ही फक्त मिनी ब्लॉग एन्जॉय करा. हा मला थोडा आमचं सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे. आणि आता आमची चालू आईस्क्रीम. वेदू गेला आहे खाली म्हणजे तो रडत होता म्हणून त्याला मी पाठवून दिला आता गाडीमध्ये वापस. मी आणि दादा आता खातो इथं एकटे आईस्क्रीम. फायनली आमचं जेवण झालंय आजचं. दादा आजचा एक्सपिरियन्स कसा होता? जबरदस्त. अर्जित कडून उद्या आहे, आज माझ्याकडून जेवण. माझ्याकडून उद्या माझ्या बाच्याची पार्टी उद्या दिली मी. आज दादांकडनं होतं. आमच्या बोलण्यावरून असं ठरलंय की दादा उद्या पण देणार आहे पार्टी है ना. ठीक आहे मी उद्या पार्टी देईल पण पैसे हा देईल. अरे बापरे. बड्डे कोणाच्या मुलाचा आहे? विचारा कोणाच्या मुलाचा बड्डे होता. त्याची पार्टी झाली, केक झाला, एन्जॉयमेंट झालं. आता ओके पैसे द्यायची बारी माझी म्हणे. बघू चला उद्याच्या उद्या बघू. आता हा ब्लॉग एंड करतोय कारण कालचा आणि आजचा 2 दिवसाचा कॉन्टेंट एकाच व्हिडिओमध्ये. बाकीचं बोलतो गाडीत. 1 मिनिट. आलो इथं गाडीजवळ. बघा गाडी इथे लावलेली. वेदूला ऑलरेडी आम्ही गाडीतच ठेवलेलं होतं कारण तो रडत होता वरती जेवण करता करता. आमची बच्ची उतलेली. काबरनाडी कडत होती बेटा. अरे झोपून गेला होता तो, परत उठून गेला. काबरनाडी कडत होती. फायनली आम्ही आता चाललो घरी आणि आजचे ब्लॉग आम्ही एंड करतो मामाच्या खांद्यावर झोपून. बच्ची सांगते ना थँक्यू माझ्या बर्थडे बनवायला. बापरे नाही सांगायचं. हा हे बघ हा सांगते ना माझा बर्थडे होता मला विश करा म्हणा कमेंट मध्ये. तर मंडळी अशा पद्धतीने आम्ही इथे वेदूचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. आणि आता वेदूला फार झोप आल्यामुळे आम्ही घरी चाललोय. आय होप गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय. बोललो होतो आम्ही दुसऱ्या दिवशी मी पार्टी दिली ना दिली मी पार्टी दिली. आम्ही जेवणात बसले ना. आमचा वेदू बघा इथं मस्त टीव्ही बघतो. आता आम्ही आता करतो जेवण. दुसरा दिवस आहे म्हणजे ब्लॉग एंड केला होता पण मी माझा शब्द कधी खोटा पडू देत नाही.